प्रायोजक रामबंधू, सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। नवनीत राणांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून नवनीत राणांच्या नावाची चर्चा। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळांच्या नावाचीही चर्चा। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर भुजबळांच्या घरी खलबतं। काँग्रेस नेत्यानं नगरसेवकांना 5 लाख रुपये दिले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा स्वपक्षीय नेत्यांवर आरोप। सगळी काँग्रेस विकाऊ आहे का? तुम्हाला किती पैसे मिळाले? परिणय फुकेंचा सवाल। नाहीतर ओपन वोटिंग करा। हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे। विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडे बाजाराचे पुरावे द्यायची सुप्रिया सुळेंची तयारी। माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला। झुंडशाहीला बळी पडणारं आणि जरांगेंसमोर लाचार झालेलं हे सरकार। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सरकारवर हल्लाबोल। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलंच पाहिजे। नाव देण्याबाबत केंद्राकडे आग्रह। मुख्यमंत्र्यांचं नवी मुंबईत वक्तव्य। सिंधुदुर्गात मान्सूनची एंट्री। दोडामार्ग तालुक्यात मान्सून पूर्व जोरदार सरी। कोकणातल्या अनेक जिल्ह्यात पुन्हा दमदार पाऊस। जंतर मंतर आंदोलनानंतर काँग्रेस जनता पार्टी अडचणीत। परदेशी निधीतनं देशविरोधी कारवायांचा आरोप। दिल्लीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा। T20 संघात वैभव सूर्यवंशीची एंट्री, तर श्रेयस अय्यर T20 संघाचा नवीन कर्णधार। कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन संपलंय। 1.5 तासांपूर्वीच हे आंदोलन संपवलंय। कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतर परिसरात सकाळी 10 वाजता सुरू केलेलं हे आंदोलन संध्याकाळी 5 सुमारास चालणार होतं। मात्र 1.5 तासांपूर्वी आंदोलन संपवलं गेलं। कॉक्रोच जनता पार्टीचे संयोजक अभिजित दिपके हे आंदोलन स्थळावरनं बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत प्रशांत लीला जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण पाहतोय की आज अभिजित दिपके खरं तर भारतामध्ये आले आणि सकाळी आल्यापासूनच ते आंदोलन स्थळी गेले होते। ते नेमके कोणत्या कारणामुळे आता आंदोलन स्थळाच्या बाहेर पडलेले आहेत? साधारणतः जर बघितलं सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू होणार होतं। साधारणतः 11च्या दरम्यान अभिजित दिपके हे जंतर मंतर परिसरात आले होते, पण साधारणतः 3:30च्या दरम्यान त्यांनी हे आंदोलन संपवण्याची घोषणा केली आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण या परिसराला खाली करण्याचा निर्देश दिले। त्याच्यावर ते आवाहन केलं। या घडीला जर बघितलं संपूर्ण जंतर मंतर परिसर जो आहे हा रिक्त झालेला आहे आणि हा रिक्त झाल्यानंतर फक्त आता पोलीस बळ आपल्याला फक्त पाहायला मिळतंय, कारण की या भागातून सर्व कार्यकर्त्यांना जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सगळीकडे फक्त पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे ज्या पद्धतीनं मोठी सुरक्षा व्यवस्था होती ती सुरक्षा व्यवस्थानंतर पण साधारणतः हे 5 वाजेपर्यंत हे आंदोलन असणार होतं आणि अभिजित दिपकेने त्या प्रकारची घोषणा देखील केली होती की सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन असेल अशा प्रकारची घोषणा केली होती। धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी केली होती, पण अभिजित दिपके यांनी साधारणतः 3:30च्या दरम्यानच हे आंदोलन संपवलं आणि पत्रकारांशी संपूर्ण त्याच्या प्रश्नाची उत्तर न देता ते निघून गेले। साधारणतः 1.5 तासाच्या पूर्वी त्यांनी आंदोलन का संपवलं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, पण महत्त्वाचं म्हणजे अभिजित दिपके या आंदोलनात सहभागी झाले होते। पण आजच्या या आंदोलनामध्ये जर बघितलं तर बहुतांश सोशल मीडियाचे म्हणजे यूट्यूबरचेच मोठ्या संख्येने यूट्यूबर सोशल मीडियाचे जे रील स्टार जर्नलिझम करतात ते मोठ्या संख्येने असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। रील स्टार मोठ्या संख्येने इथे होते, यूट्यूबर मोठ्या संख्येने होते आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर इथे
इथे कुठलाही मोठा नेता यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला नव्हता. बहुतांश जी 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 संख्याबळ खास करून यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं होतं की 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद झाली होती. दास जे त्यांचे प्रवक्ते आहेत त्यांनी दावा केला होता की साधारणतः 1 लाखाच्या जवळपास कार्यकर्ते इथे शांततेच्या अतिशय शांतपूर्वक अतिशय शांतीने आंदोलन करतील. पण त्या प्रकारचं आंदोलन इथे पाहायला मिळालं. नुसत्या घोषणाबाज्या होत्या आणि घोषणाबाजी करताना नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय तरुणांचं हे आंदोलन, त्या ठिकाणी तरुणांचीच नवी मीडिया पाहायला मिळाली. पुढे पाहूया, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची यावरनं खलबतं सुरू आहेत. आणि अशामध्येच आता माजी खासदार नवनीत राणांना राष्ट्रवादीनं पक्षात प्रवेश करायची अट घातलेली आहे. राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात ही अट घातली आहे अशी माहिती आहे. तर रवी राणांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याची राष्ट्रवादीनं राणांना ऑफर दिली अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे राणा राष्ट्रवादीमध्ये जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्यासोबत संजय शेंडे जोडले गेलेले आहेत. संजय, आपण पाहतोय की आता रवी राणांना ऑफर आलेली आहे. रवी राणांचा याबद्दल कल काय दिसून येतोय, काय सांगता येतंय? निश्चितच सध्या सुनेत्रा पवार यांची जी राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे ती जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. आणि नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही नवनीत राणांना ती जागा मिळावी यासाठी मुंबईमध्ये आहात आणि त्यांनी काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुद्धा घेतलेल्या आहेत. या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्याकडून सुतोवाच यायचा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून नवनीत राणा यांना जी राज्यसभेची जागा आहे ती देण्यासंदर्भात त्यांनी मान्य केलं. मात्र एक अट घातलेली आहे की नवनीत राणा यांनी मात्र पक्षात प्रवेश करा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, तरच ती त्यांना राज्यसभेची जागा मिळेल असं जे आहे संकेत जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आहे. त्यामुळं आणि सोबतच जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर नवनीत राणा सहभागी झाल्या तर त्यांना राज्यसभेची जागा मिळेल आणि त्यांची पती रवी राणा जे आहे त्यांना मंत्रिमंडळात देखील स्थान मिळेल अशी जी सूत्रांची माहिती आहे ती मिळालेली आहे. मात्र रवी राणा यांच्याशी बोललो असता त्यांनी आपल्याला ऑफर जरी आलेली असली तरी मात्र आपण भाजपसोबतच राहणार आहोत. भाजप शेवटपर्यंत ही जागा जी आहे राज्यसभेची ही आपल्या कोट्यात कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. जर भाजपच्या कोट्यातून जागा मिळाली राज्यसभेची तरच आपण जाऊ. नक्कीच आपण पाहूया यावर अमोल मिटकरींनी काय म्हटलंय, आपण एकदा पाहूया. ही माहिती सूत्रांची आहे असं तुम्ही सांगताय, पण मला असं वाटत नाही की अशी कुठली अट असेल. आणि साहजिक आहे की एखाद्याला एखाद्या पक्षाकडून जायचं असेल तर त्या पक्षात तो सदस्य असला पाहिजे. म्हणून मी तेच म्हणतोय की हा सर्वस्वी अधिकार आदरणीय सुनेत्रा वहिनींचा आहे. ते ठरवतील, त्याच पद्धतीनं पक्षाची वाटचाल पुढची असेल. त्यामुळे नवनीत राणांच्या भेटण्याला ती कौटुंबिक भेट म्हणायची की आणखी काही भेट म्हणायची हे मी आता सांगू शकत नाही. पण त्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पूर्ण अधिकार आहे. नवनीत राणा नक्कीच आपण पाहतोय आता नवनीत राणा पक्षांतर करतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी सुनेत्रा पवारांकडनं त्यांना या जागेसाठी ऑफर दिली गेलेली आहे आणि अर्थातच त्या जागेवर एखाद्या पक्षातनं जायचं म्हटल्यावर त्या पक्षाचं सदस्य असणं गरजेचं असतं. आता मिटकरी पुढे आणखीन काय म्हणाले आपण ऐकूया. असं असतं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भेटण्याचा अधिकार आहे. माजी खासदार नवनीतताई ह्या जर सुनेत्रा वहिनींना भेटल्या असतील तर नक्कीच त्यांचा आदर आहे, त्यांचं स्वागतही आहे. पण भेटल्या नेमक्या कोण्या कारणाकरता? जर राज्यसभेची जागा जी सुनेत्रा वहिनींची रिक्त झालेली आहे त्या जागेकरता त्या भेटल्या असतील तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने मला असं वाटतं की ती जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच व्यक्तीची आहे, ती याच पक्षाची आहे. कारण या पक्षाला एक शिस्त आहे, या पक्षाला एक दरारा आहे. अजितदादा नावाचं एक मोठं वलय या पक्षाला आहे. त्यामुळं दुसऱ्या पक्षातले कोणी येतील आणि ते आम्हाला ही जागा द्या असं म्हणतील तर हे काही खेळणं किंवा एखाद्या दुकानातलं खेळणं म्हणता येणार नाही. आता राहिला प्रश्न वहिनींनी काय निर्णय घ्यावा, तर अर्थातच त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे कुठल्या अटी शर्तीवर त्यांना कशा पद्धतीनं वहिनींनी काही बोललं असेल, काही बोलावलं असेल त्याबद्दल मला माहित नाही. पण मी मात्र इतकंच सांगतो की हा अजितदादांची शिस्त असलेला पक्ष असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच व्यक्तीला भेटावी. दुसऱ्या व्यक्तींना भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र याचा अर्थ भेटले म्हणजे त्यांना राज्यसभेची